सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन हे सुरू होत आहे आणि यात एप्रिलमध्ये नामंजूर झालेलं मतदारसंघ पुनर्रचना विधेयक हे पुन्हा आणण्याच्या हालचाली सुरू आहे। विशेष म्हणजे सुप्रिया सुळेंनी सरकारच्या बाजूने मतदान करण्याचे संकेत दिले आहेत। बघूया। तर सकट काश्मीर टू कन्याकुमारी प्रत्येक राज्यामध्ये 50% सीट वाढतील। हा प्रस्ताव जेव्हा आला तेव्हा आम्ही सगळे म्हणलो की इंडिया अलायन्सच्या माध्यमातून आपण या सगळ्याचा विचार करायला हरकत नाही। सरकारचं महत्त्वाकांक्षी डिलिमिटेशन बिल अर्थात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याचे संकेत सुप्रिया सुळेंनी दिले। तसं झालं तर महाराष्ट्रातून महाविकास आघाडी आणि देशपातळीवर इंडिया आघाडीला हा मोठा झटका असेल। एप्रिलमध्ये 2/3 बहुमत नसल्यानं मतदारसंघ पुनर्रचना विधेयक नामंजूर झालं। मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा पूर्ण तयारीनं उतरतायत। मतदारसंघ पुनर्रचनेनुसार लोकसभेच्या जागा 543 वरून वाढवून त्या 850 करणं हा मुख्य उद्देश आहे। एप्रिलमध्ये जे विधेयक नामंजूर झालं त्यावेळी जागांची वाढ ही 2011च्या जनगणनेनुसार होईल असं नमूद होतं। यालाच इंडिया आघाडीच्या खासदारांचा विरोध होता। दक्षिणेच्या तुलनेत उत्तरेतल्या राज्यात अधिक जागा वाढतील असं विरोधकांचं म्हणणं होतं। आता केंद्र सरकारनं विरोधकांचा हा मुद्दा लक्षात घेऊन जनगणनेच्या तुलनेत जागांची वाढ होणार नाही तर प्रत्येक राज्यात सरसकट 50% जागा वाढतील असं म्हटलंय। अमित शहांनी तसा प्रस्ताव विरोधकांसमोर मांडल्याची माहिती सुप्रिया सुळेंनी दिली आहे। दक्षिणेतल्या राज्यांना असं वाटतंय की जर पॉप्युलेशन लोकसंख्येच्या वर जर आधारित डिलिमिटेशन झालं तर साऊथवर म्हणजे दक्षिण राज्यांवर अन्याय होईल। त्याच्यामुळे डिलिमिटेशनला सगळ्यांचा विरोध आहे। सगळ्यांना समान न्याय मिळावा हे पूर्णपणे रास्ते आणि आम्हाला सगळ्यांनाच मान्य। आता डिलिमिटेशनचा फॉर्म्युला काही बदलता येईल का? तर अमित भाई शाह आणि किरण रिजिजूंनी असा एक प्रस्ताव आमच्यासमोर ठेवला की आपण सरसकट काश्मीर टू कन्याकुमारी प्रत्येक राज्यामध्ये 50% सीट वाढतील। जर प्रत्येक राज्यात सारख्याच प्रमाणात लोकसभेचे मतदारसंघ वाढणार असतील तर इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांना विचार करायला हरकत नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात। याचाच अर्थ पवारांची राष्ट्रवादी विरोधकांच्या बाजूने मतदान करू शकते तर संजय राऊतांनी मात्र बसून ठरवलं जाईल असं म्हटलंय। 50% सरसकट देशात वाढ आली तर कुणाचा विरोध आहे का? तेव्हा मी स्वतः शिवसेना स्वतः असं दोघेच आम्ही सगळ्यांनी सांगितलं हा लोकसंख्येपेक्षा हा जास्त योग्य आम्हाला वाटतं। आम्ही इंडिया अलायन्समध्ये चर्चा करतो आणि मग तुम्हाला सांगतो। म्हणून खडगे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक पत्र लिहिलं सरकारला की बाबा जो काही प्रस्ताव आहे हा आम्हाला बरा वाटतोय। DMK, तृणमूल, सपा सगळ्यांशी बोलणं झालं, काँग्रेसशी बोलणं झालं आणि मोठी हा प्रस्ताव जेव्हा आला तेव्हा आम्ही सगळे म्हणलो की इंडिया अलायन्सच्या माध्यमातून आपण या सगळ्याचा विचार करायला हरकत नाही। बघा हे जे बिल आहे हे बिल या अधिवेशनात येणार की नाही याच्याविषयी अद्याप काही ठरलेलं नाही। ते जेव्हा बिल येईल तेव्हा आम्ही सगळे बसून निर्णय घेऊ। मागच्या अधिवेशनामध्ये सरकारशी या संदर्भात चर्चा झाली होती। हे बिल कशा प्रकारे विधेयक असायला पाहिजे आणि सामुदायिक निर्णय घेतला जाईल जो काय घ्यायचा आहे तो। पण आज ज्या तुम्ही बातम्या देत आहात की पक्ष फोडले जातील आणि मग खासदार फोडून ते त्यांचं बहुमत दाखवलं जाईल 2/3 वगैरे, यात काही तथ्य नाही आहे। त्यांचा पक्ष आहे, त्यांच्या पक्षाने काय निर्णय घ्यावे तो त्यांचा अधिकार आहे, त्याच्याबद्दलचं आमचं कुठलंही दुमत नाही। हे संविधानात जेव्हा यांना मान्य नाही आणि डिलिमिटेशनच्या नावाने ज्या पद्धतीनं संविधानिक व्यवस्थेच्या ढाच्यालाच हे संपायला निघाले हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे। त्यामुळे काँग्रेस पूर्ण ताकदीनं संविधानाच्या बाजूने उभा राहील। इंडिया आघाडीच्या एकजुटीमुळे 17 एप्रिलला लोकसभेत मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पडलं। 2/3 प्रमाणे विधेयक पास होण्यासाठी 352 मतांची गरज होती। सरकारच्या बाजूने 298 मतं तर इंडिया आघाडीच्या बाजूने 230 मतं पडली आणि 54 मतांनी हे विधेयक नामंजूर झालं। दरम्यानच्या काळात ममता दिदींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडली आणि 20 खासदार सरकारच्या बाजूने आले। त्यानंतर ठाकरेंचेही 6 खासदार फुटून शिंदेंच्या शिवसेनेत आले। पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार आहेत आणि सुळेंच्या बोलण्यातून त्यांची राष्ट्रवादी बिलाच्या बाजूने मतदान करेल असं दिसतंय।
तरी 20 खासदारांची आवश्यकता आहे. सरकारची स्टॅलिन यांच्या डीएमके सोबत बोलणी सुरू असल्याचीही माहिती आहे. तर डीएमकेचे 22 खासदार आहेत. सर्व राज्यांमध्ये 50% सरसकट जागा वाढत असल्यानं स्टॅलिनही बिलाच्या बाजूने मतदान करू शकतात किंवा गैरहजर राहू शकतात. म्हणजे विधेयक पास होण्याचा मार्ग मोकळा होईल. मुळात हे पास होतील का बिल? तुम्हाला वाटतंय का तुम्हाला सपोर्ट मिळेल? बिलकुल पास होतील, कारण महिला आरक्षण बिल, डिलिमिटेशनचं बिल हे आवश्यक आहे. कारण आपण पाहिलं की आता मतदारसंघ 20-20, 25-25 लाखाचे लोकसभेचे मतदारसंघ आहेत आणि हे एवढे मोठ्या मतदारसंघामध्ये विकास कामं पोहोचवणं देखील अतिशय कठीण काम आहे आणि म्हणून डिलिमिटेशनमुळे त्या भागातल्या जनतेला न्याय मिळू शकतो. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होण्यापुरतं या घटनेकडे पाहून चालणार नाही. जर पवारांच्या राष्ट्रवादीनं विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं तर इंडिया आघाडीत फूट पाडण्यात सरकारला यश मिळेल. तसंही पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सहभागी होण्याची चर्चा आहेच. अक्षय मंकनीसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.